नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळचं मस्त असं वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे। तर आज आपण लवकर उठलोय कारण राजापूरमधील सुंदर असं मंदिर आहे हनुमानाचं, तिकडे आपण आता जाणार आहोत। आणि आज शनिवार पण आहे, तर मस्त असा वार आहे। तर निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर कुठे आहे आणि कसं जायचं ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता आपण निघतोय जायला, तर चला तिकडे गेल्यानंतर भेटूयात आपण। तर मित्रांनो, पोचलो आपण राजापूरमध्ये आणि हा जो ब्रिटिशकालीन ब्रिज आहे इथे आपण उभे आहोत। आणि इकडे मस्त अशी अर्जुना नदी संत गतीने वाहते। हा नजारा बघा एकदा, किती मस्त वाटतोय। आणि या साईडला हा जो ब्रिज आहे ना, मुंबई गोवा हायवेवरील सर्वात मोठा ब्रिज आहे हा, जो की नवीनच बांधला आहे। मस्त सूर्योदय होतोय। आणि या साईडला हे जे मंदिर आहे इकडेच आपल्याला जायचं आहे। तर आपण रेल्वे स्टेशनकडून ब्रिटिशकालीन या जुन्या ब्रिजने आपण इकडे आलो। आणि हा रस्ता पुढे जातो राजापूर बाजारपेठेकडे, आणि हा जो खाली रस्ता जातो त्या रस्त्याने आपल्याला खाली मंदिराकडे जायचं आहे। सकाळीच पक्ष्यांचा नुसता किलबिलाट असतो, तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायला येत असतील। तर आता आपण ना या रोडने इकडे असं खाली आलो, इथे असं वळण आहे रस्त्याचं आणि इथे पाखाडी आहे। तर या पाखाडीने आपण खाली जाणार आहोत, तर चला जाऊया। तर आपण वरून आलो, वरून आल्यावर उजव्या साईडला जो रस्ता जातो तो देखील राजापूर बाजारपेठेकडे जातो रस्ता, आणि डाव्या साईडला रस्ता जातो तो शिळ गावाकडे वगैरे पुढे जातो तिकडे। आणि साईडलाच हे मंदिर आहे। तर अगदी रस्त्याच्या साईडला हे मंदिर आहे, तर चला आतमध्ये जाऊया। ती देव हनुमान वरची पेठ मंदिर राजापूर, खूप छान असं मंदिर आहे। आणि समोरच 2 दीपमाळ आहेत आणि तुळस आहे। तर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं खूप छान असं हे मंदिर आहे। मंदिर जुनंच आहे, पण त्याचं रिनोव्हेशनचं काम कंप्लीट झालं, त्यामुळे अजूनच छान वाटतंय। मंदिराचा परिसर खूपच छान आहे, या साईडला झाडं वगैरे आहेत। समोरच हा मुंबई गोवा हायवेवरील सर्वात मोठा ब्रिज, खाली अर्जुना नदी, इकडे आहे तो जुना ब्रिज, आणि समोरच हा रस्ता आहे इकडे। तर चला आता मंदिरामध्ये जाऊ, दर्शन घेऊ। तर चला आता आतमध्ये जाऊ।
मारुततुल्य वेग जितेंद्रय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मज वानरयुत मुख्य श्रीरामदूत शरण प्रपदे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे हनुमानाची. या साईडला गणपती देखील आहे. इकडे पुजारी काका पण आहेत. फक्त शनिवारी हे चालू असतं ना? त्या दिवशी सकाळी पूजा होते. हां शनिवारी पुरा दिवस उघडा. हां तुमचं नाव कसं? हां इकडे मारुती स्तोत्र आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वानरी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तर इकडे हे ग्रामस्थ आहेत राजापूरचे. काका तुम्ही थोडी माहिती सांगा आणि मंदिराविषयी माहिती आणि तुमची माहिती पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. नमस्कार. हे राजापूर वरची पेठ या ठिकाणातील प्रसिद्ध असं ऐतिहासिक असं मारुतीचं मंदिर आहे. या ठिकाणी या मारुतीरायाची जी स्थापना केली आहे ती फार प्राचीन आहे. त्याचप्रमाणे ही संपूर्ण मूर्ती जी आहे ती संपूर्ण एका पाषाणामध्ये काळ्या दगडाच्या एका पाषाणामध्ये दक्षिणाभिमुख अशी ही मारुतीरायाची मूर्ती या ठिकाणी स्थापन आहे. त्याच्या जोडीला श्री गणपती गजानन महाराजांची देवाची मूर्ती आहे. आणि एकंदर हा आमच्या संपूर्ण आमच्या वाडीचा किंवा आता संपूर्ण राजापुरातून देखील खूप सारे भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. ते जे काही मनोकामना पूर्ण मागतात देवाकडे ती सर्व मनोकामना मारुतीराया त्यांची पूर्ण करतो. त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण वाडीच्या पाठीमागे आमच्या पाठीराखा आमचा मारुतीराया देव त्यांचं प्राबल्य आहे. ज्या वेळेला आम्ही आमची काही इच्छा आकांक्षा त्यांच्याकडे मागणी करतो त्याप्रमाणे देव ते आम्हाला पूर्ण करतो. ते सर्व आम्हाला साध्य करून देत असतो. म्हणूनसाठी असंख्य भक्तजण या ठिकाणी येऊन मारुतीरायाची दर्शन दरवेळेला घेत असतात, वेळोवेळेला घेत असतात. त्याचप्रमाणे आमच्याकडे हनुमान जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होतो. त्यावेळेला हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपूर्ण ग्राम पालखी प्रदक्षिणा म्हणजे गावामध्ये, त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा, त्या दिवशी असणारे विविध मनोरंजन कार्यक्रम असतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. आणि त्यासाठी देखील संपूर्ण राजापुरातून भाविक या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. आणि त्याचप्रमाणे दरवर्षी आमच्या या मंदिरामध्ये श्रावणामध्ये हरिनाम सप्ताह साजरा केला जातो, दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. असे विविध कार्यक्रम त्या वेळेमध्ये त्या सणानुसार साजरे केले जातात. परंतु एकंदर ही आमच्या मारुतीरायाची आमच्या पाठीराख्याची जी आमच्या संपूर्ण गावावरती जी काय त्यांची कृपा आहे त्यामुळे आज आम्ही सर्व या ठिकाणी त्यांचे सर्व सेवक या ठिकाणी आनंदाने नांदत आहोत. आणि ते जे काय आम्हाला मनोभावे आम्ही जे मागतो ते आमचे मारुतीराया हे संपूर्ण आम्हाला पूर्ण करून देत असतात. त्याच्याबद्दल या ठिकाणी असणारी सगळी जनता जी आहे ती सुखी समाधानी आहे. हो नक्कीच. थँक्यू. मंदिर खूपच छान आहे आणि संपूर्ण अशा ना खिडक्या आहेत त्यामुळे हवा पूर्ण खेळती राहते. तर मागे तुम्ही बघू शकता किती छान अशी नक्षी आहे. हे लाकडाचं आहे आणि हे चिऱ्याचं आहे. बारीक नक्षी काम आहे अगदी.
काही दिवसापूर्वीच हनुमान जयंती होती. हनुमान जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करतात इथे. तर तेव्हा यायला आपल्याला जमलं नाही, पण आपल्याला आत्ता मस्त असं दर्शन घेता आलं. खूप छान वाटलं आणि मस्त प्रसन्न असा परिसर आहे इकडे. मंदिर मोठं आहे आणि आतमध्ये गोल प्रदक्षिणा घालायला पण जागा आहे आणि इथे बसायची पण जागा आहे. मी इथेच बसले होते 5-10 मिनटं. तर हे मंदिर आहे ना शनिवारी पूर्ण दिवस चालू असतं आणि बाकीच्या दिवशी जेव्हा पूजा असते सकाळ संध्याकाळ तेव्हा चालू असतं. तर तुम्ही देखील या मंदिराला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे मंदिर देखील कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय.